कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू, लक्ष्मी काकू। अरे सिद्धू, काय झालं हे? अहो आजी, ऍक्सिडेंट झालाय हो माझा। अरे बापरे, हा काकू कुठे आहेत? काकू आत आहे, आत आहेत का? आत जा, सांभाळून जा रे। हो नमस्कार काकू। असू दे असू दे असू दे, सावकाश सावकाश सावकाश, ठीक आहे ठीक आहे। सांभाळून जा रे। काकू काकू सिद्धू, हो अरे बापरे, हे काय झालं? हो काकू, काय सांगू तुम्हाला, माझा ऍक्सिडेंट झालाय हो। अगं बाई, अरे सिद्धू, काय सांगतोस काय तुला? काका बसा ना, तुम्ही कशाला उभे आहात? अरे पण मी राहतो उभा। अरे उभा कशाला राहतोयस? भावाना बाळा खुर्ची आण। दुखत असेल ना रे खूप? हो ना काकू। अगं भावना बाळ, इथेच थांबलीस, खुर्ची आण ना। अगं आई, पाणी दे ना, सावकाश बाळा, आणते ती खुर्ची। हा अगं, सॉरी हा, लागलं का तुम्हाला? नाही नाही ठीक आहे मी। काय ग भावना, ये बाळ, लागलं। ये 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 ये, तू बस, ये सावकाश, हळू हळू, हा हळू रे बाळा। सॉरी सॉरी सॉरी। सावकाश सावकाश। आता शांतपणे सांग मला, नक्की काय झालं? काकू अहो, काय सांगू हो तुम्हाला, मी नेहमीप्रमाणे सरळ बाईक चालवत होतो, एक बाईकवाला आडवाला, मी स्लिप होऊन पडलो। आई ग, अरे सिद्धू, असंच होतं नेहमी। जी माणसं अगदी आपल्या मार्गानं अगदी सावकाश जात असतात ना, सरळ रस्त्याने, त्यांच्या बरोबरच असं काहीतरी होतं। खरंय हो, खरंय काका, एकदम बरोबर आहे। सिद्धू बाळ, तूच काळजी घे रे राजा, सांभाळून लक्षपूर्वक गाडी चालवायची। हो का हो। सॉरी आप, तुम्ही सगळे जेवत होता, नेमका त्याच वेळी मी आलो, सॉरी सॉरी सॉरी। लक्ष्मी, जेवायला वाढ ना त्याला। हो हो, वाढायला घेत। अहो नको नको काकू, मला भूक नाहीये, तुमचं होऊ दे ना जेवण। बरं बरं, थांब जरा, पण विना खीर दे। खीर आहे, खाशील ना? मला माहितीये तुला गोड आवडतं। तुम्ही केलेत का काकू? मध्ये अरे अरे बाळा, सावकाश सावकाश, कशाला घाई गडबड करतोयस? मी आहे ना, मी भरवते तुला। हं? सॉरी सॉरी। ठीक आहे। हो, पण तुम्ही असे उभे का आहात? प्लीज बसा। हा बसतो। तुमच्या त्या भावनताई कुठे येतो? भावनाताई कदाचित खोलीत असेल। अच्छा अच्छा, ठीक आहे। तुम्ही बसा, मी बघते। थँक्यू। ताई, हा सिद्धू बाहेर जे काही सांगत होता ते खरं आहे का हो जानू, मिस्टर गाडे पाटलांनीच त्यांना मारलंय। काय? आणि कोण हा मिस्टर गाडे पाटील? तू कशी काय ओळखतेस त्याला? अगं, त्या दिवशी आनंदी हरवल्या होत्या तेव्हा नाही का एक फोन आला मला,
ऍक्च्युली ते झालं का तुम्ही भावना ना? हो. ऍक्च्युली तुमची मुलगी माझ्यासोबत आहे. आनंदी तुमच्याकडे? हो हो रे देवा, म्हणजे हा सिद्धू तुझा पाठलाग करतोय, त्रास देतोय तुला? हो, मी मिस्टर गाडे पाटलांना त्यांना फक्त समज द्या असं म्हणाले होते, तर त्यांच्या माणसांनी इतकं मारलं त्यांना. बापरे ताई, हे सगळं खूप भयंकर आहे अगं. तुला कळतंय का? हे म्हणजे ना, तू सुपारी दिल्यासारखं आहे. हे जानू, उगाच तू सुपारी वगैरे असं काही म्हणू नकोस हा. म्हणजे तू तसं सांगितलंस मला म्हणून मी असं म्हणाले. अगं नाही, मी फक्त त्यांना समज द्या असं म्हणाले होते. पण आता मला खूप टेन्शन आलंय. मी काय करू मला कळत नाहीये. पण मी सिंचना वहिनीला सांगू का? आता ही ताईशी जर बोलली तर मेलोय मी. नाही हा ताई, असं अजिबात काहीही करू नकोस. अगं सिंचना वहिनीला काय वाटेल जर तिला कळलं तिचा भाऊ हे असलं काहीतरी करतोय, आणि त्यात हरीश दादाला कळलं ना तर तोही भडके. ताई अगं, आत्ता कुठेतरी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, दोन्ही फॅमिलीज एकत्र आलेत. तू जर हे सगळं घरी सांगून बसलीस ना, सगळी नाती पुन्हा खराब होतील, आणि ह्या सगळ्याचा जास्त त्रास हरीश दादा आणि सिंचना वहिनीला होईल ताई. पण जानू, मग मी काय करू आता? काय करावं? हां ताई, तू एक काम कर, तू त्याला डॉक्टरकडे घेऊन जा. जानू, अगं मला मान्य आहे तुला तो आवडत नाही, तुला त्याच्या कंपनीचा त्रास सहन करावा लागतो. ताई अगं, पण एक दिवसाचा प्रश्न आहे ना, थोडासा पेशन्स ठेव. आणि तो मवाली थोडी नाही कुणी, सिंचना वहिनीचा भाऊ तर आहे. खरंच जाऊ? हो. नाही ग जानू, मला नाही पटत आहे. ताई ऐक माझं, हाच सगळ्यात सोपा आणि सेन्सिबल ऑप्शन आहे. घेऊन जा त्याला डॉक्टरकडे, म्हणजे ह्याने त्याचं समाधान पण होईल आणि तो गप्प बसेल. ताई अगं, कसला एवढा विचार करतेस? मला नाही पटत आहे ग जानू. ते ना जरा विचित्रच वागतात. त्यांच्याबरोबर मला बिलकुल कम्फर्टेबल नाही वाटत. त्यापेक्षा मी एक काम करते, मिस्टर गाडे पाटलांनाच फोन करते आणि त्यांना सांगते की तुम्ही मारलंयत ना, मग तुम्हीच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्यांना. थांब. ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. काय झालं? फोन ऑफ लागतोय त्यांचा. ताई मी तुला पुन्हा एकदा सांगते, तू त्याला डॉक्टरकडे घेऊन जा, हाच शेवटचा पर्याय आहे तुझ्याकडे. प्लीज. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.